जे जे भाजपामध्ये येतील त्यांनाच आम्ही डेव्हलपमेंट फंड देऊ, डीपीसीचा किंवा बजेटरी फंड देऊ, आणि जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरपंच आहेत त्यांना एक कवडी सुद्धा आम्ही देणार नाही, अशा पद्धतीची धमकीची जी भाषा वापरलेली, याचा अर्थ असा होतो की ती राज्यपालांनी जी शपथ दिली होती त्या शपथेचा त्यांनी भंग केलेला आहे, म्हणून राज्यपाल महोदयांचे आम्ही निदर्शनास आणून त्यांना डिस्क्वालिफाईड करा अशी विनंती केलेली आहे. आपण पुरावे दिलेत का? काय काय पुरावे आपल्या वतीने सादर करण्यात ते त्यावेळेचे पेपरमध्ये आलेल्या बातम्या छापून जे आलेल्या ते पुरावे दिलेले आहेत, त्यांची व्हिडिओ क्लिप दिलेली आहे. आणि यापूर्वी सुद्धा केरळमध्ये अशा पद्धतीची एक केस झाली होती, त्यावेळेला सुद्धा हायकोर्टाने याबाबतचा निर्णय राज्यपाल महोदयांनी घ्यावा, गव्हर्नरनी घ्यावा, अशा पद्धतीचे जे सूचना आदेश दिले होते त्याची प्रत सुद्धा दिलेली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की राज्यपाल महोदय त्याची गांभीर्याने दखल घेतील. नागपूरमध्ये जे काही घडलं त्याचाही संबंध, त्याच्या संदर्भातला पण उल्लेख आहे तो काय विषय नाही घेतलेला आहे. परंतु आपल्याला काय वाटतं ज्या पद्धतीचे? ठीक आहे, योग्य वेळेला आम्ही बोलू त्याच्यावर. नक्की, धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर आपण पाहतोय की विनायक राऊत साहेब सुद्धा आज आलेले होते आणि त्यांनी सुद्धा या संदर्भातलं राज्यपालांकडे त्यांनी मागणी केलेली आहे.